पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आल्यामुळे नेते मंडळी एकमेकावर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत। माजी आमदार प्रशांत परिचारक मात्र संयमी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाचे व्हिजन जनतेसमोर मांडून केंद्रात मोदी सरकार राज्यात फडणवीस सरकार असल्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला ही भाजप सरकारला निवडून द्या असे आवाहन करत आहेत। गोपाळपूर येथे जिल्ह्यात 100% भाजप येणार असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला। त्यामध्ये बागल आणि संजय मामा दोघांची युती मिळून त्या ठिकाणी काम करते। पंढरपूरमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये मी एकटा लढलो, 8 पैकी 7 जागा निवडून आणल्या होत्या। ही सगळे एक होते, आता जे एक झाले म्हणतात ना, एकच होते आणि आज नाही कायमच माझ्या विरोधात एक आहे। पण तरी सुद्धा आपण 7 जागा निवडून मागच्या वेळेस आणल्या, एक फक्त जागा आपल्याला भोश्याची आली नाही। आता गणेश पाटील सुद्धा भाजपत, कल्याणराव काळे भाजपत, तिकडे शहाजी बापू भाजप यांची युती आहे। मंगळवेढ्यामध्ये समाधान दादा आम्ही मिळून त्या ठिकाणी लढतोय। ही चित्र जर बघितलं जिल्ह्यातलं तर मला नाही वाटत की भाजपला या जिल्ह्यामध्ये कोणी थांबवू शकत आणि भाजपची सत्ता येणं ही काळाची गरज आहे। कारण दिल्लीत सरकार भाजपचं आणि राज्यात सुद्धा सरकार भाजपचं।